महत्त्वाची बातमी। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी आज ऑपरेशन सिंदूरची इनसाइड स्टोरी जगासमोर उघड केली आहे। भारतीय सामरिक तंत्रज्ञान जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञानांपैकी एक असल्याचं डोभाल यांनी सांगितलंय। त्याचप्रमाणे पाकिस्तानच्या हवाल्यानं परदेशी मीडियानं केलेल्या भारताच्या नुकसानीविषयी सुद्धा त्यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत। परदेशी मीडियानं भारताच्या नुकसानीचा एक तरी फोटो दाखवावा असं आव्हानच डोभाल यांनी यावेळी दिलंय। ऐकूयात डोभाल यांनी सांगितलेली ऑपरेशन सिंदूरची कहाणी। इथे ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख झाला। आम्हाला ऑपरेशन सिंदूरवर गर्व आहे। सामान्य लोकांचा जसा समज आहे त्या अर्थानं नव्हे, पण ऑपरेशन सिंदूरसाठी आम्ही स्वदेशी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला, याचा आम्हाला गर्व आहे। जगातल्या काही सर्वोत्तम सिस्टीम्स आपण तयार केल्या आहेत, याचा आम्हाला गर्व आहे। याशिवाय आपली इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सिस्टीम असो, रडार असो, या सगळ्याचा आम्हाला गर्व आहे। आम्ही पाकिस्तानच्या सगळ्या कोपऱ्यातील 9 दहशतवादी तळांवर निशाणा साधण्याचा निर्णय घेतला। हे तळ सीमेजवळचे नव्हते, आमचा एकही निशाणा चुकला नाही। आम्ही फक्त निश्चित केलेल्या ठिकाणांवरच हल्ले केले आणि त्यांचं नुकसान केलं। हल्ले इतके अचूक होते की इतर कुठेही तसूभरही नुकसान झालेलं नाही आहे। आम्हाला कोण कुठे लपलाय हे अगदी अचूक माहिती होतं आणि आम्ही अत्यंत अचूक निशाणा साधला। सगळं ऑपरेशन मध्यरात्री 1:05 सुरू झालं आणि रात्री 1:28 संपलं। 23 मिनिटं। त्यानंतर परदेशी मीडियानं बराच कांगावा केला की पाकिस्ताननं भारताचं इतकं नुकसान केलंय किंवा तितकं नुकसान केलंय। तुम्ही मला एक फोटो तरी दाखवा, एक सॅटेलाइट इमेज दाखवा ज्यातून भारताचं नुकसान झाल्याचं दिसून येतंय। एक काच फुटल्याचा तरी फोटो दाखवा।